होळीच्या दिवशी अत्यंत गुपितपणे करा हे उपाय. प्रत्येक समस्या दूर होईल. होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होळी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी लोक होलिका दहन करतात आणि त्यानंतर रंगांची होळी खेळून हा दिवस साजरा करतात. हा दिवस अतिशय शुभ आहे. असे मानले जाते की या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास कोणत्याही समस्येपासून सहज सुटका मिळते. येथे जाणून घ्या होळीच्या दिवशी करावयाचे उपाय. जर रुग्ण बरा होत नसेल, तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल आणि उपचार करूनही पूर्णपणे बरा होत नसेल तर होळीच्या दिवशी विडा, लाल गुलाब आणि बताशे घेऊन त्या व्यक्तीच्या अंगावरून 31 वेळा फिरवावा. यानंतर या गोष्टी एका चौरस्त्यावर ठेवा. पण हे उपाय अशा गुप्ततेने करा की तुम्हाला कोणी पाहू शकणार नाही. असे मानले जाते की काही काळानंतर रुग्णाची प्रकृती सुधारण्यास सुरुवात होईल. घरातील समस्या संपत नाहीत. एखाद्याचे आयुष्य संघर्षांनी भरलेले असते. एक समस्या सुटत नाही, दुसरी येण्यास तयार आहे. अशा स्थितीत होळीच्या रात्री घराच्या मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा चारमुखी दिवा लावा आणि प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी, जर तुमच्या घरात काही कारणाने अनावश्यक खर्च होत असेल तर होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर गुलाल उधळून त्यावर दुहेरी दिवा लावावा. दरम्यान पैशांची हानी टाळण्यासाठी प्रार्थना करा. दिवा विझल्यानंतर तो उचलून होलिका दहनाच्या आगीत टाकावा. टोटक्यांचा प्रभाव अक्षम करण्यासाठी, जर तुमच्यावर कोणी चेटूक केले असेल तर त्याचा प्रभाव दूर करण्यासाठी होळीच्या रात्री जिथे होलिका दहन होते तिथे एक खंडा खणून त्यात 11 अभिमंत्रित कवड्या दाबा. दुसऱ्या दिवशी कवड्या काढून निळ्या कपड्यात बांधून पाण्यात टाका. पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी, जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर होळीच्या दिवशी नारायण आणि माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन त्यांची विधिवत पूजा करा. सहस्रनामाचे पठण करावे. तुमची समस्या परमेश्वराला सांगा आणि ती दूर करण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर जनावरांना व गरजूंना क्षमतेनुसार दान करावे. होळीच्या दिवशी या 17 पैकी एक उपाय केला तरी धन लाभ होईल. होळी हा रंगांसह समृद्धीचाही सण आहे. येथे आम्ही काही सोपे उपाय सांगत आहोत ज्याने तुमचे काम नक्की होईल. 1. होलिका दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उपळे जाळल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. 2. घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणची ग्रीष काढून होलिकेत जाळणे फायदेशीर ठरतं. 3. भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचे पठण करणे लाभदायक आहे. 4. होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात. 5. जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो. 6. यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण करा. 7. घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुख, शांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा. 8. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशाच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो. 9. जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरे कापड पसरून मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद आणि तिळ यांच्या ढिगाऱ्यावर नवग्रह यंत्र स्थापित करा. यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी. 10. होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि नवळता घरी या. दुसऱ्या दिवशीही हाच प्रयोग करा. 11. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस, अरसी आणि कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगवा. 12. होलिका दहनाच्या रात्री तग, काकजंघा, केसला, क्लीम कामदेवाय फट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर किंवा गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावर ओतल्यास त्यावर वश होतं. 13. होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने संपत्ती वाढते. 14. होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो. 15. कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्याचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल. 16. होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा केल्याने सर्व अडथळे दूर होतात.
17. होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात.